नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट ब्लॉगमध्ये। तर मी आले गावाकडे आणि गावाकडे सकाळी सकाळी म्हणजे उठले तर इतका पाऊस सुरू आहे ना, म्हणजे रात्रभरच पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे सगळं शेत वगैरे भरलेलं आहे आणि इवन रोडवर पण खूप पाणी वाहते। तुम्हाला पण दाखवते नेचर कसं झालंय ते। हे बघा शेतात वगैरे कसलं पाणी भरलं आणि इकडे रोडला आणि ना आमच्या गावी म्हणजे संपूर्ण गावात एकच देवी बसवली जाते। तर त्या देवीच्या आरतीला जायचं होतं आम्हाला। सकाळी 6ला आरती असते, तर सकाळच्या आरतीला जायचं असं ठरवून झोपलेलो, पण पावसामुळे थंडी पण इतकी जास्त आहे ना, सकाळी अंथरुणातून उठूच नाही वाटलं, त्यामुळे सकाळी काही जाग नाही आली। तर सकाळचा प्लॅन कॅन्सल झाला आहे। मग आता संध्याकाळच्या आरतीला जाणार आहेत आम्ही। तर सकाळी सकाळी मस्तपैकी चहा बनवते आणि मला गवती चहा टाकून चहा खूप जास्त आवडतो। थोडी ॲसिडिटी झाली आहे त्यामुळं कोरात चहा बनवते, ब्लॅक टी। बाहेर वातावरण मस्त झालं आहे आणि अशा वातावरणात मस्तपैकी चहा प्यायचं आहे। आणि ना आमच्या घराची खिडकीत बघा किती भारी, जी आपण पुण्याकडे वगैरे अशा वेली आर्टिफिशियल विकत आणतो शोसाठी, तसे नॅचरली आमच्या खिडकीत तयार झाली आहे। म्हणजे मम्मीनेच हे लावलेलं आहे वेल वगैरे, कसलं भारी दिसते। तर मला छानपैकी तयार होऊन दर्शनाला जायचं होतं आणि त्यासाठी मला हेल्प करणार आहेत आगारोचे हे 4 प्रोडक्ट्स, जे की आता माझ्या डेली रुटीनचाच पार्ट बनलेत। ते म्हणजे हा फेशियल स्टीमर, अल्ट्रासोनिक स्किन स्क्रबर, फेशियल हेअर रिमूव्हर आणि हेअर स्ट्रेटनिंग ब्रश। लेट्स सी हाऊ दे वर्क। सर्वात आधी तर स्किनला रिफ्रेश करण्यासाठी फेसला स्टीम देणार आहे। हे स्किनला डीपली पेनिट्रेट करतं, पोर्स ओपन करतं आणि हायड्रेट व डिटॉक्सिफाय करतं। आता स्किनला एक्सफोलिएट आणि क्लीन करण्यासाठी मी वापरते अल्ट्रासोनिक फेशियल स्क्रबर, ज्यामध्ये आहेत 4 स्मार्ट मोड्स पॉवर्ड बाय अल्ट्रासोनिक व्हायब्रेशन्स, जे कोणत्याही हार्श स्क्रबिंग शिवाय फेसवरील इम्प्युरिटीज, ब्लॅक हेड्स आणि एक्सेस ऑइल रिमूव्ह करतं आणि देतं स्मूथ, क्लिअर आणि ब्राईट स्किन। स्टेप 3 मध्ये अनवॉन्टेड फेशियल हेअर रिमूव्ह करते या फेशियल हेअर रिमूव्हरने। हे अगदी पेनलेस पद्धतीने आणि इझिली हेअर रिमूव्ह करतं। हे कॉम्पॅक्ट, कॉर्डलेस आणि ट्रॅव्हल फ्रेंडली आहे। अडकलेले हेअर रिमूव्ह करण्यासाठी त्याच्यासोबत ब्रश दिलेला आहे, त्याने ते क्लीन करायचे। सगळं तर झालं, पण हेअर अजून फ्रीजीच आहेत आणि त्याचं पण सोल्युशन माझ्याकडे आहे, ते म्हणजे हा आगारोचा हेअर स्ट्रेटनिंग ब्रश। काही मिनिटातच हा हेअरला स्मूथ आणि स्ट्रेट करून नॅचरल व्हॉल्यूम देतो। सो से गुड बाय टू फ्रीज अँड हॅलो टू सॅलॉन स्लिक हेअर एव्हरी डे। या 4 प्रोडक्ट्समुळे माझं काम तर खूप सोपं झालंय। अगदी डीप क्लिन्झिंग आणि एक्सफोलिएशन पासून ते हेअर रिमूव्हल आणि स्टायलिंग आता मी घरीच करू शकते आणि हे शक्य झालंय केवळ आगारामुळे, आणि त्यामुळेच हा हजारो स्त्रियांचा फेवरेट ब्रँड बनलाय। सो आता स्वतःला अपडेट करा आणि आगारोला घरी आणा। विजिट agaroLifestyle.com। चलो आता मी तर मस्तपैकी तयार झाली आणि मला आता गावात जायचं आहे। सो मी या सगळ्या प्रोडक्ट्सची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ते जाऊन तुम्ही परचेस करू शकता। तर आम्ही गावात पोचलो आणि बरोबर आरती सुरू झालेली होती, पण नशिबाने आम्हाला आरती मिळाली। करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलं, पावन झालं चराचरी, लिंगला कसुरी काहीच नेणे, बोलत वचने अति भाविका, एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी। जय भवानी, जय शिवाजी। आता या घोषणा देण्याचं रिझन म्हणजे ज्या परिसरात देवी बसवली जाते त्याच परिसरामध्ये इथं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक पण आहे, त्यामुळे महाराजांच्या समोरच सगळे काही कार्यक्रम वगैरे होतात आणि देवीसोबतच इथे महाराजांचा आशीर्वाद पण घेतला जातो। तसंच आमच्या गावाकडे नवरात्रीमध्ये हळदी कुंकवाची प्रथा आहे, म्हणजे ज्यांनी नवरत्न पकडलेलं असतं, 9 दिवस उपवास असतो, त्यांच्यासाठी हळदी कुंकवामध्ये उपवासाचं साहित्य वगैरे घेऊन यायचं असतं, साडी घ्यायची असते। तर दीदीने हळदी कुंकू पाठवलेलं मम्मीसाठी आणि त्यामुळे मग बायका बोलून ते हळदी कुंकवाचा वगैरे पण कार्यक्रम आज होता। आमच्या सगळ्यांचं हळदी कुंकू सुरू असल्यानंतर हा पण आशेनं बघत होता, सो याला पण हळदी कुंकू वगैरे लावलं आता। आणि आज आमच्या मेनूमध्ये आहे चकोल्या, म्हणजे मोस्ट ऑफ सातारा वगैरे साईडला याला वरणफळ म्हणतात, पण आमच्या इकडे याला चकोल्या म्हणतात आणि खूप दिवसापासून खायची इच्छा होती, तर मम्मीने आज छानपैकी चकोल्या बनवलेल्या आहेत आणि त्या इतक्या टेस्टी झालेल्या ना की वाव।
सो आता खाऊन पिऊन मस्तपैकी माझ्या दिवसाचा शेवट झालेला आहे. आता झोपणार आहे. सो या व्लॉगचा पण इथे शेवट करते. चलो बाय.